श्री स्वाती संपदा बाय पूजा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आज आपल्या सखी समृद्धी या सेगमेंटमध्ये आपण पुन्हा एकदा सर्वांच्या आग्रहाखातर भेटायला आलेलो आहोत माया मुटकेकर ताई यांना। तुम्हाला जर माया ताईंबद्दल संपूर्ण माहिती नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यापूर्वीचे 2 व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत जी त्यांची मोत्यांची कलाकृती आहे, शब्दात सांगण्यासारखी नाहीये। त्यासाठी ते 2 व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवायला विसरू नका। तर आज आपलं नवीन वर्ष हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण म्हणजे आपलं नववर्ष म्हणजे गुढीपाडवा। तर या गुढीपाडव्याला आपण माया ताईंकडून जी छान अशी कलाकृती, ती कन्सेप्ट नक्की काय आहे ते जाणून घेऊया त्यांच्याकडूनच। नमस्कार ताई। नमस्कार पूजा। खूप खूप स्वागत पुन्हा एकदा। थँक्यू मंडळी। तर आजचा विशेष हा भाग आणलेला आहे आपण गुढीपाडव्यासाठी। तर हा गुढीपाडवा तरी आपल्या हिंदू धर्मातला नवीन वर्षाची सुरुवात होते का, म्हणजे सगळीकडे नवीन पानं फुलं ही प्रकृतीची प्रत्येक गोष्ट नवीन असते। पूर्वी कसं होतं की घरं खूप लांब लांब असायची आणि शेतातनं असायची, तर कितकं उंच गुढी बांधता येईल तितकी एक स्पर्धा असायची, एक उत्साह असायचा लोकांचा का, म्हणजे त्यांची मग गुढी ती वेशीच्या बाहेर म्हणजे जी बॉर्डर म्हणतो आपण विलेजच्या, तर ते तिथून दिसली पाहिजे असं त्यांचं एक झील होतं आणि ते तितके उंच ते गुढी बांधायचे। म्हणजे शेतातलेच बांबू वापरून एकामेकांना बांधून जितकं उंच गुढी बांधता येईल ते तितकं, जे प्रकृतीमध्ये मिळते त्यालाच घेऊन साजरी करणारे बरेचसे आपले सण आहेत। तर गुढीपाडव्याला आपण बघतो त्याला आंब्याची पानं, कडीलिंबाची पानं, फुलं, नारळ, तांब्या आणि नवीन वस्त्र असं खूप छान छान रांगोळी काढून गुढी उभी राहिली राहते आणि ती एक उत्साह असतो। म्हणजे आंबे सुद्धा या सीझन मध्ये यायला सुरू होतात म्हणून बरेच जण आपण गुढीपाडव्या दिवशी आंब्यांच्या पेटीचं ओपनिंग करतो। काही ठिकाणी पाडव्याला करतात, काही ठिकाणी अक्षय तृतीयेला खायला सुरुवात करतात। आपण शेवटी कुठेही गेलो तर आपण भारतीय आपले सण इतके सुंदर आहेत की आपल्याला ते साजरे केल्याशिवाय आपल्याला वाटत नाही की आपण हे काहीतरी सण झालाय। प्रत्येक महिन्यात काही ना काही आपला एक सण असतो, उत्साह असतो की हा सण कधी येणार आहे, मग तयारी कधी करूया। इव्हन बाहेर पण राहणारी माणसं म्हणजे भारतातून बऱ्याच गोष्टी मागवून तिथे सुद्धा प्रेमाने करायला येतात। तर आता काय झालं, इव्हन आता मुंबई पुण्याला सुद्धा एवढ्या उंच गुढी उभारायला जागाच नाही का, म्हणजे खूप साऱ्या बिल्डिंग चिकटून राहतात किंवा खिडकीच्या बाहेर दुसरी खिडकी असते, तर हे करणं अशक्य होत चाललंय हल्ली। तरी पण आपली संस्कृती टिकून ठेवण्यासाठी किंवा आपलं एक सादरीकरण किंवा आपल्या पुढच्या पिढीला ते काय होतं हे शिकवणं आणि ते जपून ठेवणं गरजेचं आहे आणि ते काळानुसार ते चेंज पण होत गेले तशा गोष्टी, तर त्याच्यासाठी ही मिनी गुढी। ही आहे मिनी गुढी। हा जवळजवळ 14 इंचाचा हा गुढी उभा केला मी। तर ह्याला नवीन वस्त्र घातलेले आहे जो तुम्हाला वेगवेगळ्या रंगाने तुम्ही बघू शकता, जे तुम्ही कलर कॉम्बिनेशन सांगाल त्याप्रमाणे मी बनवून देते। हा गडू आहे आणि याला हार घातलेला आहे, आंब्याची पानं आहेत ह्याला आणि म्हणजे छोटीशी पानं, 1-2 हार आहेत। हो, तो 2 आहे। त्याला बत्ताशेचे जे हार आपण घालतो त्यालाच एक मिनिएचर त्याचा मी केलेला आहे, तर ती बत्ताशेची हार आणि ही रंगोळी जी माझं मोत्याचा टच असतो तो नेहमी पाहिजेच मला, तो त्याच्याने। आणि हा जो बेस आहे पूर्णपणे लाकडाचा आहे। हा जो लाकडाचा बेस आहे त्याला मी डबल साइडेड टेपचा पण दिलेला, तुम्ही टेबलाला चिकटू शकता, जिथे ठेवेल तिथे ती व्यवस्थित स्टेडी राहील। हा स्टेडी राहील। आणि ह्याला जे कलर तुम्ही म्हणाल तसं, तर हा गडू आहे। तर हा गडूला पण आम्ही काळं पडू नये म्हणून त्याची केअर घेतली की त्याला डबल पॉलिश केलेला आहे आणि त्याच्यावर स्वस्तिक काढलेला आहे। तसंच हा सिल्वर गडू आहे, हा सिल्वरचा गडू आहे, त्याला पण पॉलिश केलेला आहे। विचारणार होते तुम्हाला कारण की तांब्यांचा जे फिनिशिंग आहे, कलर आहे तो वेगवेगळा दिसतो। आणि हा सोन्याचा, सोन्याचा। बरं, म्हणजे ज्यांना जे हवं आहे ते तुम्ही उपलब्ध करून देता। सोन्याचा, हा कॉपरचा आहे आणि हा सिल्वरचा आहे।
तर हे असे हे वेगवेगळे टाईपचे गडू आहेत. पॉलिश केलेले तांबे आपल्याला त्याला मिळतात, जसं हो. कस्टमाइज तुम्हाला हवं आहे, म्हणजे साडीचा कलर आणि तांब्या हे दोन्ही कस्टमाइज होतात. ॲक्च्युली ही जी कॉन्सेप्ट आहे ही स्पेशली जे आपले सिनियर सिटीजन्स आहेत, ज्यांना गुढी उभा राहायला येत नाही किंवा काय, त्यांना ही खूप चांगली आहे. कुणाचं तरी तुमचं गृहप्रवेश असेल किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं म्हणून असेल तर ॲक्च्युली हे शुभचिन्ह आहे. हे एक सुरुवातीची किंवा एक आपण म्हणतो ना की इनॉग्रेट करतो, तर हे गिफ्ट द्यायला म्हणून पण खूप चांगलं आहे. समजा कुणाचा गृहप्रवेश असेल किंवा काय, हे तर ॲक्च्युली एक शुभचिन्ह मानलं जातं. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे गिफ्ट म्हणून देता येईल. आणि हे गिफ्ट म्हणून येण्यासाठी पण त्याला एक मी असं छानसं एक बॉक्स पण दिलेला आहे. तर हे गिफ्ट बॉक्समध्ये ते पॅक होऊन येतं. आणि हे मी नॉट ओनली इन इंडिया बट मी बाहेर देशामध्ये खूप सारे पाठवलेले आहे, जर्मनी म्हणा, इंडिया म्हणा. तर तसं ते त्याचे पॅकिंग करून त्याची व्यवस्थित आम्ही केअर घेऊन इंटरनॅशनल कोरिअरसुद्धा तुम्हाला मिळेल. ह्याचं मग आपले सण साजरे करायचेच आहेत, तर त्यासाठी कन्सेप्ट खूप छान आहे. आता बाजारात बरेचसे आणखी मिनी गुढी तुम्हाला मिळतीलच, पण त्याच्यात आणि ह्याच्यात फरक मी असं सांगेन की जसं तू आता म्हटलीस की आंब्याचा सीझन सुरू झाला, तर त्या आंब्याच्या पेट्या असतात बाजारात. तर त्या पेट्यांच्या ज्या पट्ट्या असतात त्याला कट करून त्याला एक शायनिंग पेपर घालून एक गुढी म्हणजे असं गडू घालून त्याला एक मिनी गुढीचा एक आकार दिला जातो. तो चुकीचा आहे. म्हणजे मी जे वापरले हे प्रत्येक वस्तू नवीन आहे आणि पारंपरिक रीतीने बनवलेलं आहे. मी त्याची गॅरंटी देऊ शकत नाही, पण बरेच लोक मला विचारतात की ते वेगळं, ह्याची कॉस्ट का कमी, त्याची कॉस्ट का जास्त. तर कारण हे आहे की यातलं प्रत्येक गोष्ट आम्ही हाताने बनवलेलं आहे, प्रत्येक गोष्ट नवीन आहे आणि काळजी घेतली जाते याची बनवताना. आणि महत्व पण तेच आहे ना ताई की आपलं नवीन वर्ष आहे, तर प्रत्येक गोष्ट आपण ही नव्याने खरेदी करतो. केली पाहिजे. कारण की यामध्ये अगदी कडुलिंबाची पानं वापरली जातात, आंब्याची पानं, ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं आहे. कडू खातो आपण पहिल्या दिवशी, पण आरोग्याच्या दृष्टीने काय उपयोगी आहे, चांगलं आहे, हा त्या मागचा उद्देश असतो. तर ताईंनी म्हटलं तसं प्रत्येक गोष्ट नवीन, म्हणजे लाकडाचा जो साचा जो आहे ना हा, तो खास करून गुढीसाठीच या बनवलेला आहे. आणि त्यानंतर हे वस्त्र आहे छान काटापदराचं, आणि छान हार आहेत दोन्ही पण, म्हणजे एक खराच हुबेहूब अक्षरशः झेंडूसारखा दिसतो. आणि एक बताशाचा हार आहे इथे क्यूट, आणि त्याच्या खाली ही छोटी छोटीशी पानं, जर मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमधून, खूप गोडीशी पानं आहेत. आणि ताईंनी म्हटलं तसं चांदी, तांबा आणि सोन्याचा तुम्हाला हवा तसा पारंपरिक अशी सुंदर गुढी, काहीच फरक नाही. एवढंच की ती साईजमध्ये मोठी असते, ही साईजमध्ये छोटी आहे. जसं ताईने एक्सप्लेन केलं की काय या साईजमध्ये आहे, कुणाकुणासाठी उपयोगी आहे. बाहेर परदेशी म्हटलं, आपला सण आपल्याला साजरा करायचा आहे, हा या मागचा उद्देश आहे. आणि तुम्हाला डेकोरेशन हवं असेल तर ताईंकडे असंख्य व्हरायटी डेकोरेशन आहे. बाकीचं आपल्याला पूजेसाठी साहित्य लागतं किंवा आपण आरती वगैरे करतो, ते आपण समोर पाठ ठेवून करू शकतो. सेम कन्सेप्ट आहे, फक्त साईजमध्ये छोटी आहे, गोड आहे, सुंदर आहे आणि अगदी नवीन कोरी गुढी आहे. आणि आपल्या घरामध्ये एक मांगल्याचं प्रतीक म्हणून गुढी कायम आपण ठेवू शकतो, अशी आहे. जर तुम्हाला ही मिनी गुढी ऑर्डर करायची असेल तर माझा नंबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूजा घालेलच. आणि माझ्या इतर हँडमेड वस्तू असतात, जसे की ही जास्वंदीची फुलं असतात किंवा झेंडूची फुलं असतात, पानं असतात, तोरण असतात आणि बऱ्याच काही वस्तू आहेत. तर तुम्ही ती नक्की माझे व्हिडिओज पहा आणि मला ऑर्डर करा, मी तुम्हाला नक्की बनवून देईन. जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला आज मिनी गुढी हायलाईट होत असेल, पण ताईंकडे असणाऱ्या मोत्यांच्या असंख्य व्हरायटीचे 2 खास स्पेशल व्हिडिओ आपण चॅनेलवरती केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे सखी समृद्धीचा सेगमेंट जेव्हा सुरू झाला ना, पहिला व्हिडिओ मायाताईंचा होता, अक्षरशः 30,000 पेक्षा जास्त लोकांनी बघितलं, खूप प्रेम दिलं, सगळ्यांनी खूप भरपूर साऱ्या कमेंट्स केल्या, त्यांना शुभेच्छा दिल्या. तोरण आहे सुंदर, ही एक पारंपरिक कला आहे, खूप सुंदर आहे, नाजूक आहे. तुम्ही बघू शकाल, मी हे फूल दाखवते. यामध्ये फक्त आणि फक्त मोत्यांचा वापर केलेला आहे ना ताई. आणि वायर जे ताई त्यांची कलाकृती बनवताना वापरतात,
किती सुरेख आहे, हे वॉशेबल आहे, हे काही होत नाही. म्हणजे एखादी वस्तू पडली जरी तरी त्याला क्रॅक जाणार नाही, फुटणार नाही, तुटणार नाही, कारण की त्याची जी क्वालिटी आहे ना ती खूप छान आहे. आणि ताईंनी प्रेमाने विणलं आहे, त्याच्यामुळे ते आणखीनच सुंदर दिसतं. त्याप्रमाणे अशी पानं असतील, तोरण असेल, असंख्य व्हरायटी आहे. रांगोळी म्हणून आपण सुद्धा हे काही वापरू शकतो. खूप गोड कन्सेप्ट आहे, खूप प्रेमाने जपली आहे त्यांनी. तर मी तुम्हाला खरंच आवर्जून सांगेन की ते व्हिडिओ तर तुम्ही नक्की चेक कराच, मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. पण तुम्हाला आपल्या येत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला छान अशी मिनी गुढी ऑर्डर करायची असेल किंवा तुम्हाला कुणाला भेट म्हणून द्यायची असेल तर ताईंचा नंबर आणि त्यांना कशा प्रकारे आपण संपर्क करू शकतो ते जाणून घेऊया. जर तुम्हाला ही मिनी गुढी ऑर्डर करायची असेल तर माझा नंबर आहे 9980948646. तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मला व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला काय रीतीने कस्टमायझेशन करून हवं असेल तर त्याने नक्की करून देऊ. माझे इतर वस्तू पण फेसबुक पेजवर सगळे फोटोज आहेत, तुम्ही तिथं जाऊन बघू शकता आणि मला ऑनलाईन ऑर्डर करू शकता. छान आहे. बघा मंडळी, या छोट्याशा छान अशा व्हिडिओमध्ये मांगल्याचं प्रतीक असणारी आपली गुढी याबद्दलची एक सुंदर कन्सेप्ट ताईंनी तुम्हाला इंट्रोड्यूस केलेली आहे. तुम्ही नक्की एकदा चेकआउट करा किंवा त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन घेण्यासाठी तरी तुम्ही नक्कीच त्यांना कॉल करू शकता. ताई तुम्हाला त्याबद्दलची माहिती नक्कीच देतील. चला तर मंडळी, तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनेलला, कारण की असेच उपयुक्त रेसिपी, ब्लॉग आणि सखी समृद्धीचे व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटतच असतो. चला तर मग मंडळी, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला येतं वर्ष छान सुख समृद्धी भरभराटीचं येऊ दे आणि आपण असेच भेटत राहूया. चला तर मंडळी, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत आपल्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.